विशाळगडावर स्थानिकांना मारहाण झाल्याचा आरोप, पोलिसांवरही अज्ञातांनी हल्ला केल्याचा आरोप। गृह विभाग प्रकरणाची गंभीर दखल घेणार, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। कोल्हापूरमधील ऐतिहासिक विशाळगडावरील अतिक्रमण काढावं यासाठी संभाजीराजे छत्रपती आक्रमक, हजारो शिवभक्तांना घेऊन संभाजीराजे विशाळगडाच्या दिशेने रवाना। संभाजीराजे छत्रपतींनी घेतलं तुळजाभवानीचं दर्शन, देवीच्या दर्शनानं मोहिमेला केली सुरुवात। आज श्रीरामपूर शहर कडकडीत बंद, अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन करून श्रीरामपूर वेगळा जिल्हा व्हावा या मागणीसाठी बंद, बंदला 100% प्रतिसाद। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला 19 गावांचा विरोध, हद्दवाढी विरोधात सगळ्या 19 गावांमध्ये आज कडकडीत बंद, सगळे व्यवहार ठप्प राहणार। आज बारामतीमध्ये राष्ट्रवादीचा जनसन्मान महामेळावा, बारामतीतून अजित पवार विधानसभेचं रणशिंग फुंकणार। अजित पवारांच्या जनसन्मान महामेळाव्याची जय्यत तयारी सुरू, अजित पवार आणि सुनील तटकरेंकडून सभास्थळाची पाहणी। अजित पवारांना शिखर बँक घोटाळ्यात दिलेल्या क्लीन चिटला नव्यानं आव्हान, पवारांविरोधात सहकार क्षेत्रातल्या 7 कारखान्यांकडून मुंबई सत्र न्यायालयात निषेध याचिका सादर, 25 जुलैला सुनावणी। शिखर बँक घोटाळ्यात क्लीन चिट मिळणं हाच एक घोटाळा, खटला चालवताना जो खर्च झाला तो कोणाच्या खिशातून घेणार, खासदार संजय राऊतांचा सवाल। आमदारांना विकत घेऊन सरकार बनवणं असंवैधानिक, संविधानाचे खरे हत्यारे हे मोदी आणि अमित शहा, संजय राऊतांची टीका। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट, भेटीमागचं कारण अद्याप अस्पष्ट। 20 तारखेला पुन्हा स्थगित केलेलं उपोषण सुरू करणार, विधानसभेसाठी उमेदवार द्यायचे की नाही हे त्याच दिवशी ठरवणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। जरांगेंच्या आंदोलनाला ओबीसी नेत्यांचा विरोध, जरांगेंचं भूत सरकारनं मानगुटीवर बसवून घेतल्याची लक्ष्मण हाके आणि प्रकाश शेंडगेंची टीका। ओबीसींनी ठरवल्यास 288 आमदार पाडू आणि निवडूनही आणू शकतो असंही केलं वक्तव्य। वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहीर शहानं ज्या गाडीनं अपघात केला त्या गाडीवर याआधी सुद्धा भरधाव वेगानं गाडी चालवल्यानं पोलिसांनी 2 वेळेला चलन पाठवल्याची बाब समोर। गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार बरसणाऱ्या पावसामुळे जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली, नारंगी नदीचं पाणी खेड दापोली मार्गावरच्या सुर्वे इंजिनिअरिंग पर्यंत आल्यानं खेड दापोली मार्ग वाहतुकीसाठी बंद। पावसामुळे मुंबईतल्या अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण, त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्यानं वाहन चालकांसह नागरिकांना मनस्ताप। उद्घाटनाआधीच भंडारा पवनी महामार्गाला भेगा, नागरिकांकडून महामार्गाच्या बांधकामाची चौकशी करून भेगा पडलेल्या भागांची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी। पिंपरी चिंचवडमध्ये कोयता गँगचा हैदोस, काही टवाळखोरांकडून 5 ते 6 वाहनांची तोडफोड, सगळ्या घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित। अमरावतीमध्ये सिटी बसनं 4 जणांना चिरडलं, 9 वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी। सायन्स कोर मैदानासमोरची घटना, घटनेनंतर जमावानं केली बसची तोडफोड। मुंबई आग्रा महामार्गावर विलोळी गावानजीक कार आणि ट्रकचा अपघात, उभ्या कंटेनरला कारची धडक, कारमधले 2 ते 3 जण जखमी, 1 गंभीर असल्याची माहिती। रायगडमधल्या तरणखोपमध्ये भंगार गोदामाला भर पावसात भीषण आग, आगीमध्ये भंगार आणि इतर सामान जळून खाक। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझंचा दुसरा सीझन। होई मन